Hello friends, my name is Professor R.J. Kodulkar working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे CSS क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. त्यामधला आपला फर्स्ट युनिट चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण कोणकोणते पॉईंट कव्हर केले ते बघूया. पहिला आपण कव्हर केलेला फीचर्स ऑफ अ जावास्क्रिप्ट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट कसा डिफाईन करायचं, मेथड, प्रॉपर्टीज आणि डॉट सिंटॅक्स. ठीक आहे, आपण हे आत्तापर्यंत बघितलेलं आहोत. आता ह्या लेक्चरला आपण व्हॅल्यू आणि व्हॅल्यूज अँड व्हेरिएबल्स बघणार आहे. सगळ्यात पहिला आपण व्हेरिएबल्स म्हणजे काय हे बघूया. तर आता व्हेरिएबल म्हणजे काय, ठीक आहे, मागच्या लेक्चरला तुम्ही बघितलेलं आहात व्हेरिएबल म्हणजे काय, किंवा तो आपण एखादा ऑब्जेक्टमध्ये ते व्हेरिएबल डिक्लेअर करून कसं आपण त्याला व्हॅल्यू असाइन केली हे थोडंफार आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. तर आता इथे बघा, जावास्क्रिप्ट व्हेरिएबल आर कंटेनर फॉर द स्टोरिंग अ डेटा व्हॅल्यू. म्हणजेच काय, व्हेरिएबल म्हणजेच काय, एक कंटेनर आहे ज्यामध्ये तुम्ही काय करता, डेटा व्हॅल्यू स्टोअर करता. काय करता, डेटा व्हॅल्यू स्टोअर करता. तर ते कसं, तर आता बघूया. म्हणजे एक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी व्हेरिएबल हे एक कंटेनर आहे ज्यामध्ये काहीतरी स्टोअर केलं जातं. ठीक आहे, त्यासाठी आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो. तर आता इथे खाली बघा, फॉर एक्झाम्पल आपण काय केलेलं आहे, हे व्हेरिएबल घेतलेले आहेत. ठीक आहे, जे आहे एक्स, वाय आणि झेड. तर ते कशाला, आता काय करायचं आपल्याला, एक्सला एक व्हॅल्यू द्यायची आहे, डेटा व्हॅल्यू द्यायची आहे जी आहे 5. ठीक आहे, त्याच्यानंतर वायला एक व्हॅल्यू द्यायची आहे जी आहे 6. आणि जे हे 5 आणि 6 ही डेटा व्हॅल्यू आहे ते स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय लागतं, एक व्हेरिएबल लागतं, कंटेनर लागतो. म्हणून आपण त्याला हे एक्स आणि वाय नावाचं हे व्हेरिएबल क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे, व्हेरिएबल द्यायचं असेल तर तुम्हाला व्हॅर म्हणून इथे लिहावं लागतं. व्हॅर तुमच्या व्हेरिएबलचं नेम आणि इज इक्वल टू तुमची जी काही डेटा व्हॅल्यू आहे ती. ठीक आहे, आता आपण काय केलेलं आहे, फक्त व्हॅल्यू असाइन केलेले आहेत, जे आहेत 5 आणि 6. 5 ही एक्समध्ये काय केलेली आहे, स्टोअर केलेली आहे डेटा व्हॅल्यू ॲज अ व्हेरिएबल कन्सिडर करून. ठीक आहे, तशाच पद्धतीनं 6 ही वायमध्ये स्टोअर केलेली आहे. ठीक आहे, व्हेरिएबल म्हणून. ठीक आहे, आपण हे काय झालं, कंटेनर झालं. आता एक्स आणि वायची मला काय करायची, ॲडिशन करायची आहे, जसं आपण करत होतो, ऑपरेशन परफॉर्म करून बघत होतो तसंच. ठीक आहे, तर आपण काय केलेलं आहे, इथं एक्स आणि वाय ची ॲडिशन केलेली आहे. तो ॲडिशन केलेला रिझल्ट पण कशात तरी आपल्याला स्टोअर करायला पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी आणखीन एक व्हेरिएबल लागणार, म्हणून आपण इथं झेड नावाचं व्हेरिएबल घेतलेलं आहे. व्हॅर झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय आणि लास्टला टर्मिनेट करण्यासाठी, लाईन टर्मिनेट करण्यासाठी सेमिकोलॉन. ठीक आहे, इथे पण लाईन टर्मिनेट करण्यासाठी सेमिकोलॉन घेतलेला आहे. तर आपण काय केलेलं आहे, जो आहे एक्स आणि वायची काय केलेली आहे, ॲडिशन केलेली आहे, आणि तो ॲडिशनचा रिझल्ट आपण कशात तरी स्टोअर करण्यासाठी अनेक कंटेनर म्हणजेच अनेक व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे, जे आहे झेड. ठीक आहे, जसं तुम्ही C++ जावा आतापर्यंत बघत आलेला आहात की व्हेरिएबलची गरज ही सगळीकडे लागतेच. व्हेरिएबल हे कॉमन आहे, कारण काहीतरी डेटा व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबलचा उपयोग होतो. आणि व्हेरिएबल हे प्रत्येक लँग्वेजमध्ये यूज झालेलं आहे, प्रत्येक लँग्वेजमध्ये लागतंच. ठीक आहे, तर तशाच पद्धतीने आपल्या जावास्क्रिप्टमध्ये सुद्धा आपण व्हेरिएबल हे कन्सेप्ट बघणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, एक्सची जी काही व्हॅल्यू आहे ती 5 ही जी काही व्हॅल्यू आहे ती एक्समध्ये स्टोअर केली, 6 ही जी काही व्हॅल्यू आहे ती वायमध्ये स्टोअर केली, आणि त्यांची जी काय ॲडिशन येईल 5 + 6 इज इक्वल टू 11 ही व्हॅल्यू आपण झेडमध्ये स्टोअर केली. म्हणजे थोडक्यात काय, आपण ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करून बघितलेलं, आणि जे ऑपरेशन आपण ॲडिशनचं ऑपरेशन परफॉर्म केलेलं आहे ते ऑपरेशन आपण काय केलेलं आहे, त्याचाही रिझल्ट स्टोअर करण्यासाठी आणखीन एक व्हेरिएबल घेतलेला आहे. तर व्हेरिएबल लिहिण्याची पद्धत बघा. फॉर एक्झाम्पल हे काय आहे, तर ही आहे स्ट्रिंग जी आहे हॅलो इंजिनियर्स. ती स्ट्रिंग लिहिताना डबल कोटमध्ये लिहावे लागते. तर आता बघा, आपल्याकडे एक वेब पेज आहे, त्या वेब पेजमध्ये आपण काय करणार आहे, एखादी स्ट्रिंग आपण प्रिंट करणार आहे. तर ती करण्यासाठी आपण सिंटॅक्स कसा लिहितो इथे बघा, डॉक्युमेंट डॉट राईट त्याच्यामध्ये आपल्या ही एक काय फाईल नेम आहे ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, ही स्ट्रिंग प्रिंट करणार आहे, हॅलो इंजिनियर्स. आणि लिहिताना ही स्ट्रिंग आपण डबल कोटमध्ये लिहिलेली आहे, राऊंड ब्रेसेसमध्ये. ठीक आहे,
तर हे कसं प्रिंट होईल, फक्त हॅलो इंजिनियर हे प्रिंट होईल. त्याचबरोबर दुसरी पद्धत आहे जी आहे ए इज इक्वल टू हॅलो इंजिनियर्स. आपल्याला तीच स्ट्रिंग प्रिंट करायची आहे, पण आपल्याला ए या व्हेरिएबलमध्ये. म्हणजेच आपण इथं काय केली की डायरेक्ट आपण काय जे काही फाईल नेम आहे ती देऊन त्याच्यामध्ये आपण काय केलेलं, नुसती हॅलो वर्ड्स ही स्ट्रिंग प्रिंट केलेली आहे. ठीक आहे, आपण आता इथे काय केलेलं आहे, मला हॅलो वर्ड्स हॅलो इंजिनियर्सच प्रिंट करायचं आहे, पण ते मला एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून मग आपल्याला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. मग मी इथे लिहिताना त्याचा सिंटॅक्स कसा राहील, डॉक्युमेंट डॉट राईट आणि जो तुमचा व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल नेम इथं दिलेला आहे. तर यामध्ये डिफरन्स काय झाला, ही आधीची जुनी पद्धत होती. ठीक आहे, डायरेक्ट आपण काय करत होतो, नुसतं जे स्ट्रिंग आपल्याला प्रिंट करायचं ते प्रिंट करून आपण सोडत होतो. पण आता इथे डिफरन्स काय झाला की जे तुमचं इथं व्हेरिएबलमध्ये तुम्ही स्टोअर केलं आहे हे ते जी काही स्ट्रिंग आहे तुमची ती डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनवरती प्रिंट होणार आहे हॅलो इंजिनियर्स. पण इथं कसं डायरेक्ट जी तुम्हाला स्ट्रिंग प्रिंट करायची ती केली. पण यामध्ये डिफरन्स काय आहे की आता तुम्हाला इथे लाईन्स ऑफ अ कोड लिहायचं आहे. ठीक आहे, हॅलो इंजिनियर्स फक्त लिहायचं नाही आहे की मला आता समथिंग पॅराग्राफच लिहायचा आहे, तर तो तुम्ही इथे प्रत्येक वेळेला मोठा पॅराग्राफ तुम्हाला लिहित बसावा लागेल. पण याच्यामध्ये कसं तुम्ही इथे पॅराग्राफ एकदाच लिहिला आणि ही स्ट्रिंग हा जो काही व्हेरिएबल आहे तो तुम्हाला मल्टिपल वेळा जर यूज करायचा असेल तुमच्या वेब पेजवर, मल्टिपल वेळा जर तुम्हाला लिहायचं असेल किंवा त्या पेजवर त्या कोडिंगमध्ये तुम्हाला मल्टिपल वेळा तो यूज करायचा असेल हा व्हेरिएबल, तर तो ॲज इट इज तुम्ही यूज करू शकता. पण इथे तुम्ही तो लाईन्स ऑफ अ कोड तुम्हाला प्रत्येक वेळेला तुम्हाला लिहावा लागेल किंवा तो तुम्हाला प्रत्येक वेळेला जिथे जिथे तुम्हाला इथे चेंजेस करायचे आहे त्या प्रत्येक वेळेला सारखं चेंजेस करावं लागेल. ठीक आहे, हे काय झालं, टाईम कन्झ्युमिंग झालं. हे काय झालं की तुमचा वेळ गेला प्लस तुमची स्पेस भरपूर जाते आणि तुम्हाला जर लाईन्स ऑफ अ कोडमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते प्रत्येक वेळेला जिथे जिथे तुम्ही हे यूज केलेलं आहात तिथे तुम्हाला चेंजेस करावे लागतील. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये कसं होईल, तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट जिथे जिथे तुम्ही ए या व्हेरिएबल घेतलेला आहात आणि मेन जो काय तुमचं जे काय तुम्ही प्रिंट केलेला आहे तिथे फक्त चेंजेस केले तर ॲटोमॅटिक जिथे जिथे तुम्ही ए हा व्हेरिएबल लाईन्स ऑफ अ कोडमध्ये यूज केलेला आहात तिथे तिथे तुमचे ते पूर्ण चेंजेस होऊन जातील. म्हणजे हे काय झालं, टाईम कन्झ्युमिंग झालं. ठीक आहे, तुमचा वेळ वाचला, टाईम वाचला आणि कोडिंगची लेंथसुद्धा वाचली. ठीक आहे, आणि तुम्हाला जे काय तुम्हाला चेंजेस करायचं आहे ते फक्त एकाच व्हेरिएबलमध्ये जिथे तुमचं ते आहे प्रिंट केलेलं तिथंच फक्त तुम्ही चेंज केला आणि जिथे जिथं हा व्हेरिएबल यूज केलेला आहे तिथे तिथे तुम्ही ॲटोमॅटिकली ते काय होईल, चेंज होऊन जाईल. तर हे या दोन्हीतलं डिफरन्स आहे. हे आपण आधीची प्रोसेस होती जे असं आपण प्रिंट करत होतो, आता आपण हे असं व्हेरिएबल प्रिंट करतो जेणेकरून आपल्याला इझी जाईल. ठीक आहे, हे होतं आपण बघितलेलं आहे इथे व्हेरिएबल म्हणजे काय. ठीक आहे, आपण नेक्स्ट आणि बघूया जावास्क्रिप्ट आयडेंटिफायर म्हणजे काय. व्हेरिएबल आपण आयडेंटिफायर का म्हणतो, कारण ऑल द स्क्रिप्टिंग व्हेरिएबल मस्ट बी आयडेंटिफायर विथ अ युनिक नेम. म्हणजेच काय की जे तुमचे व्हेरिएबल आहेत ते युनिकच असले पाहिजेत. ते युनिक असेल तर ते आयडेंटिफाय करायला इझी जातं. ठीक आहे, म्हणजेच काय की अ युनिक नेम आर कॉल्ड ॲज अ आयडेंटिफायर. म्हणजे जे तुमचे व्हेरिएबल आहेत ते युनिक असले पाहिजेत. युनिक असेल तर त्याला आपण काय म्हणतो, आयडेंटिफायर म्हणतो. म्हणजेच काय, आता बघा, आयडेंटिफायर कॅन बी अ शॉर्ट अ नेम लाईक एक्स आणि वाय. ठीक आहे, और मोर नेम्स डिस्क्रिप्टिव्ह नेम्स इज लाईक अ एज, सम, टोटल, व्हॅल्यू. म्हणजेच काय की आता इथे बघा, जे तुमचे शॉर्ट नेम आहेत जे आयडेंटिफाय होतात, जे व्हेरिएबल आयडेंटिफाय होत, तर इथे तुमचे जे काय एक्स आणि वाय हे व्हेरिएबल नेम आहेत ते काय एकतर शॉर्टसुद्धा असू शकतात ते व्हेरिएबल नेम. अदरवाईज ते व्हेरिएबल नेम तुम्हाला जर डिस्क्रिप्टिव्ह द्यायचे म्हणजे अशा पद्धतीनं एज, सम, टोटल नंबर हे असे सुद्धा व्हेरिएबल तुम्ही देऊ शकता. पण ते काय असले पाहिजे, युनिक असले पाहिजेत. ठीक आहे, जर ते नेम युनिक असतील तर ते ॲज अ व्हेरिएबल म्हणून आयडेंटिफाय करायला इझी जातं. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, व्हेरिएबल आयडेंटिफायर. म्हणजे जे तुम्ही व्हेरिएबल नेम द्याल ते युनिक नेम असलं पाहिजे, ते आयडेंटिफाय करायला इझी जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा
काही रूल्स आहेत. जनरली रूल्स कन्स्ट्रेनिंग अ नेम फॉर द व्हेरिएबल युनिक आयडेंटिफायर. ठीक आहे, व्हेरिएबल हे काय आहे तर एक युनिक नेम आहे. व्हेरिएबलला आपण काय करतो, एक युनिक नेम देतो, ते नेमवरून ते व्हेरिएबल आहे हे ओळखलं जातं. ठीक आहे, तर त्याचे काही रूल्स आहेत की व्हेरिएबल कसं असलं पाहिजे. नेम कॅन बी एकतर लेटर, डिजिट, अंडरस्कोर आणि डॉलर असलं पाहिजे. ठीक आहे, हे 3 त्याचे रूल आहेत. हे इतके रूल आहेत जे एकतर तुमचं ते लेटर असलं पाहिजे म्हणजे आपलं अल्फाबेट असलं पाहिजे, डिजिट नंबर असलं पाहिजे, अंडरस्कोर नाहीतर डॉलर असलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेम मस्ट बी बिगिन विथ अ लेटर. म्हणजे एकतर तुमचं व्हेरिएबल जे नाव आहे ते एकतर स्टार्टिंग तुमचं काय असलं पाहिजे, लेटर असलं पाहिजे. लेटर म्हणजे काय, अल्फाबेट असलं पाहिजे. ठीक आहे, द नेम कॅन बी ऑल्सो बिगिन विथ अ अंडरस्कोर आणि तुमचं डॉलर साईन. ठीक आहे, म्हणजे आणखीन एक रूल काय आहे की लेटर पण असलं पाहिजे, प्लस तुमचं जे काही व्हेरिएबल आहे ते तुमचं एकतर तुमचं स्टार्टिंग जे काही तुमचं व्हेरिएबल नेम आहे ते एकतर तुम्ही डॉलर साईनसुद्धा असू शकते किंवा तुमचं हे अंडरस्कोरसुद्धा असू शकते. हे सगळे रूल फॉलो केल्यानंतर तुमचा एक व्हेरिएबल हा युनिक व्हेरिएबल बनणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचं जो काही व्हेरिएबलमध्ये तुम्ही डेटा स्टोअर करणार आहे तो डेटा ओळखण्यासाठी तुम्हाला एक युनिक व्हेरिएबल तयार होणार आहे. हे जर रूल तुम्ही फॉलो केला तर. तुम्ही जर पण इथे एक हे आहे की तुम्ही डिजिट नाही देऊ शकत. ठीक आहे, स्टार्टिंग पॉईंटला तुम्ही डिजिट नाही देऊ शकत. तुम्ही त्या व्हेरिएबल नेममध्ये म्हणजे तुमचा आता एक अंकी असेल किंवा शॉर्ट व्हेरिएबल नेम असेल एक्स वाय लाईक दॅट, किंवा तुमचं फुल नेम असेल, एक स्ट्रिंग असेल व्हेरिएबल नेम ज्याच्यामध्ये तुम्ही डॉलर साईन पहिला यूज करणार आहात, त्याच्यानंतर अंडरस्कोर मध्ये यूज करणार आहात. हे काय झालं, युनिक आयडेंटिफायर झालं. हे रूल तुम्ही फॉलो करायचे आहेत व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे जावास्क्रिप्ट आयडेंटिफायर. त्याच्यामध्ये नेम आर म्हणजे आपण तोच पॉईंट बघत आहे जावास्क्रिप्ट आयडेंटिफायर. त्याच्यामध्ये आणखीन एक रूल आहे व्हेरिएबल डिक्लेअर करण्याचा जो आहे नेम आर केस सेन्सिटिव्ह. म्हणजेच आता फॉर एक्झाम्पल हे आहे स्मॉल वाय आणि हे आहे कॅपिटल वाय. हे दोन्ही डिफरंट व्हेरिएबल नेम आहेत. ठीक आहे, जर तुम्ही आता हा व्हेरिएबल नेम तुमच्या कोडिंगमध्ये यूज केलेला आहात, याच्यामध्ये तुम्ही काय केलेलं व्हॅल्यू स्टोअर केलेल्या आहात. फॉर एक्झाम्पल 5 ही व्हॅल्यू स्मॉल वायमध्ये स्टोअर केलेल्या आहेत. पण जिथे तुम्हाला व्हॅल्यू ॲक्सेस करायची आहे 5 त्यावेळेला तुम्ही कॅपिटल वाय यूज केला तर ते चालणार नाही, कारण ही केस सेन्सिटिव्ह आहे. तुम्ही जे डिक्लेअर केलेलं आहात तेच तुम्हाला व्हॅल्यू ॲक्सेस करण्यासाठी तेच व्हेरिएबल यूज करावं लागतं. ठीक आहे, रिझर्व्ड वर्ड्स लाईक अ जावास्क्रिप्ट कॅन नॉट बी यूज्ड ॲज अ नेम. रिझर्व्ड वर्ड तुम्हाला यूज करता येणार नाही व्हेरिएबल म्हणून, कारण ते ऑलरेडी रिझर्व्ड असतात. म्हणजे त्याचं काहीतरी मिनिंग फिक्स असतं. तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की रिझर्व्ड वर्ड्स कोणते आहेत. त्यामध्ये तुम्ही बघू शकता ते रिझर्व्ड वर्ड त्याला काहीतरी मिनिंग आहे, त्याचं मिनिंग डिफाईन आहे, ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲज अ व्हेरिएबल म्हणून नेम म्हणून यूज करू शकत नाही. ठीक आहे, जावास्क्रिप्ट आयडेंटिफायर आर अ केस सेन्सिटिव्ह. ठीक आहे, यातून थोडक्यात काय आलं की हे केस सेन्सिटिव्ह आहे, जेणेकरून जे तुम्ही डिक्लेअर केलेलं आहात तेच तुम्हाला काय करायचं आहे, ॲज अ जे डिक्लेअर केलं आहे तेच तुम्हाला असाइन करण्यासाठी यूज करायचं आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे की HTML मध्ये आपण जावास्क्रिप्ट एम्बेडेड करणार आहे. म्हणजेच काय की आता बघा, आपण HTMLच्या पेजवर जर जावास्क्रिप्ट लिहायची म्हणली तर आपल्याला हा टॅग यूज करावा लागतो जो आहे स्क्रिप्ट. ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज, त्याच्यामध्ये स्क्रिप्ट, आणि त्याच्यानंतर हा टॅग ओपन करण्यासाठी आणि क्लोज करण्यासाठी ब्रॅकेटमध्ये /स्क्रिप्ट. ठीक आहे, हे लिहिल्यानंतर जो काही स्क्रिप्टिंग जे तुम्ही जावास्क्रिप्टचा कोड लिहिणार आहे तो या 2 टॅगच्या आत असला पाहिजे. ॲज अ स्क्रिप्टिंगचा कोड हा तुमच्या ह्या टॅगमध्ये सगळा कोड हा ह्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे, हे कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, मग हे स्क्रिप्ट जे काही तुम्ही लिहिणार आहात ते आपण HTML पेजमध्ये काय करतो, एम्बेडेड करतो. तर आता याच्यामध्ये बघा, आपण काय केलेलं आहे, एक सिम्पल व्हेरिएबल जावास्क्रिप्टमध्ये काय केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे, जे आहे
एक्स नावाचं व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलमध्ये त्याचा डेटा टाईप हा व्हॅर आहे. ठीक आहे, ह्या व्हेरिएबलला आपण काय केलेलं आहे, एक व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, व्हॅल्यू म्हणजे काय, एक स्ट्रिंग पास केलेली आहे जी आहे हॅलो इंजिनियर्स. ठीक आहे, ते लिहिताना आपण कसं लिहिलं, पहिला डेटा टाईप व्हेरिएबल नेम इज इक्वल टू तुमची जी काय व्हॅल्यू आहे ती. ठीक आहे, व्हेरिएबल नेम दिलेला आहे. ठीक आहे, तुमचं आहे हे व्हेरिएबल नेम जे आहे एक्स, त्याच्यामध्ये म्हणजे आपण हे काय झालं, कंटेनर झाला तुमचा. त्या कंटेनरमध्ये तुम्ही ही जी व्हॅल्यू आहे ती काय केली, स्टोअर केली, जी आहे हॅलो इंजिनियर्स. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघा, द वेज टू राईट अ व्हेरिएबल इज अ जावास्क्रिप्ट. कोणकोणत्या वेज आहेत, तर हे आहेत राईट वेज आणि हे आहेत रॉंग वेज. तुम्ही राईट वेनं कसं व्हेरिएबल लिहू शकता, तर सगळ्यात पहिला बघा, तुमचं व्हेरिएबल जे आहे, आता फर्स्ट नेम हे तुमचं काय आहे, व्हेरिएबल आहे, याच्यामध्ये स्पेस द्यायची नाही. ठीक आहे, हे काय झालं, तुमचं एक व्हेरिएबल झालं. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा देऊ शकता किंवा अंडरस्कोरनं सुद्धा देऊ शकता. फर्स्ट अंडरस्कोर नेम, हे काय झालं, हे ॲज ए असं एक युनिक आयडेंटिफायर झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे तुम्ही अशाही पद्धतीने देऊ शकता. तुम्ही याच्यात हायफन सुद्धा दिली तरी सुद्धा चालेल किंवा छोटीशी डॅश दिली तरी सुद्धा चालेल. त्याच्यामध्ये आहे फर्स्ट डॅश म्हणजे हायफन नेम, हे असं सुद्धा देऊ शकता. ही सुद्धा राईट वे आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला 2 वर्ड्समध्ये तुम्ही एकतर जे पहिलं तुमचं वर्ड आहे फर्स्ट, त्यातलं फर्स्ट लेटर आहे ते स्मॉल आणि सेकंड वर्ड्समधलं फर्स्ट लेटर हे कॅपिटल लागतं. ठीक आहे, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही व्हेरिएबल म्हणून डिक्लेअर करू शकता. त्याच्यानंतर आपण जे मागचे रूल्स बघितलेले आहेत, मागच्या स्लाईडवरचे ते रूल्स इथे अप्लाय केलेले आहेत. हे आहे फर्स्ट नेम आणि लास्टला तुम्ही डिजिटसुद्धा देऊ शकता. ठीक आहे, त्या रूलप्रमाणे आपण काय केले आहेत, हे करेक्ट वेज आहेत ज्या पद्धतीने तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. त्यानंतर रॉंग वेज कोणकोणते आहेत, तर तुम्ही 2 वर्ड्समध्ये स्पेस देऊ शकत नाही, कारण तो जो काय तुमचा एडिटर आहे तो एडिटर कन्फ्यूज होईल की हा एक सेपरेट व्हेरिएबल आहे की हा सेपरेट व्हेरिएबल आहे. त्यामुळे ते जे काही रूल्स आहेत त्या पद्धतीने तुम्हाला द्यावं लागेल. हे काय झाली, एक रॉंग वे झाली. त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिला व्हेरिएबलच्या आधी तुम्ही डिजिट देऊ शकत नाही. ठीक आहे, ही सुद्धा एक रॉंग वेज आहे. तर ह्या ज्या काय आहेत त्या सगळ्या रूल्सप्रमाणे राईट वेज आहेत व्हेरिएबल डिक्लेअर करण्याच्या. हे असेच तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, तर याच्यामध्ये बघा असाइनमेंट ऑपरेटर आहे. असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे काय की जावास्क्रिप्ट इक्वल साईन म्हणजे जे काय इज इक्वल टू आहे ते आपण असाइनमेंट ऑपरेटर म्हणून यूज करतो, नॉट अ इक्वल टू ऑपरेटर. म्हणजे इक्वल टू म्हणजे काय, आता बघा, दिस डिफरंट फ्रॉम अ अल्जेब्रा. आपण आधीच्या मॅथ्समध्ये अल्जेब्रामध्ये आपण इक्वल टू म्हटलं की LHS इज इक्वल टू RHS म्हणजे 5 इज इक्वल टू 5. हे काय झालं, सिमिलर झालं. ह्यासाठी आपण काय करत होतो, इक्वल टू साईन यूज करत होतो कशामध्ये, अल्जेब्रामध्ये. पण इथं आपल्या स्क्रिप्टिंग लँग्वेजमध्ये इज इक्वल टू म्हटलं की ते एक असाइनमेंट ऑपरेटर होतं. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 5. ठीक आहे, एक्स हे काय केलेलं आहे, हे जे काय एक्स प्लस 5 आहे हे आपण असाइन कशाला केलेलं आहे, या व्हेरिएबलला केलेलं आहे. मग हे जे काय ऑपरेटर आपण इथे यूज केलेलं आहे ॲज अ असाइनमेंट केलेलं आहे. म्हणजेच काय, तुम्ही जो काय एक्स प्लस 5 हे जे काय तुम्ही डिक्लेअर केलेलं आहात हे असाइनमेंट ऑपरेटर यूज करून हे तुम्ही असाइन कशाला करतात, ह्या एक्स या व्हेरिएबलला करतात. तर जावास्क्रिप्टमध्ये हे असाइनमेंट ऑपरेटर म्हणूनच यूज केलं जातं. हे इक्वल साईन जे आहे त्याचं असाइनमेंट ऑपरेटर म्हणून यूज केलं जातं. ठीक आहे, तुमच्या आता मॅथ्समध्ये अल्जेब्रामध्ये कसं आहे, तर इक्वल टू हे साईन कशासाठी, एक्स इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स पण सेम आहे आणि हा एक्स पण सेम आहे हे डिक्लेअर करण्यासाठी, हे डिफाईन करण्यासाठी हा इक्वल साईन तुम्ही अल्जेब्रामध्ये, मॅथ्स अल्जेब्रामध्ये आत्तापर्यंत बघत आलेला आहात. ठीक आहे, पण ते इथे डिफरंट आहे म्हणून इथं काय म्हटलं आहे, डिफरंट फ्रॉम अ अल्जेब्रा. तुमच्या जावास्क्रिप्टमध्ये हे जे काय इक्वल साईन आहे
हे काहीतरी आपण याला जे काही तुमचं व्हेरिएबल आहे, जे काही तुमची व्हॅल्यू आहे ती ह्या व्हेरिएबलला असाइन करण्यासाठी हा असाइनमेंट ऑपरेटर यूज केला जातो. ठीक आहे. इन अ जावास्क्रिप्ट हावेवर इट्स मेक्स अ परफेक्ट सेन्स. असाइनमेंट व्हॅल्यू ऑफ द x प्लस 5 टू x. म्हणजे काय झालं, हे असाइन झालं. ही जी काही व्हॅल्यू आहे ती असाइन झाली x या व्हेरिएबलला ॲज अ असाइनमेंट ऑपरेटर म्हणून. इक्वल टू ऑपरेटर राईट लाईक. आता जर तेच तुम्हाला इक्वल टू ऑपरेटर यूज करायचं आहे, हे काय झालं असाइनमेंट ऑपरेटर झालं, तेच तुम्हाला इक्वल टू ऑपरेटर म्हणजेच x इक्वल टू x ऑपरेटर यूज केलेला आहात, म्हणजे x पण सेम आहे, हा x पण सेम आहे, हे जर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्हाला हे असं लिहावं लागतं. इक्वल टू ऑपरेटर जर तुम्हाला यूज करायचं असेल तर लाईक इक्वल टू हे जावास्क्रिप्टमध्ये तुम्हाला लिहावं लागतं. म्हणजेच काय, ज्या वेळेला तुम्ही LHS इज इक्वल टू RHS हे डिक्लेअर करणार असाल तर त्यावेळेला x इज इक्वल टू असं दोनदा इज इक्वल टू लिहावं लागतं, इक्वल साईन डिक्लेअर करावं लागतं आणि मग त्याच्यानंतर व्हेरिएबल लिहावं लागतं. म्हणजेच x इज इक्वल टू x म्हणजे LHS इज इक्वल टू RHS हे जर तुम्हाला जर डिक्लेअर करायचं असेल इक्वल टू ऑपरेटर हा असा लिहावा लागतो जावास्क्रिप्टमध्ये. म्हणजे आपण ह्या स्लाईडमध्ये काय बघितलो की आपल्याला जर इक्वल टू हे ऑपरेटर जर यूज करायचं असेल तर ते ॲज अ जावामध्ये जावास्क्रिप्टमध्ये असाइनमेंट ऑपरेटर म्हणून यूज केलं जातं. जर तुम्हाला इक्वल टू ऑपरेटर जर यूज करावं लागेल तर तुम्हाला इक्वल टू हे साईन वापरावं लागतं जावास्क्रिप्टमध्ये. ठीक आहे. हा झाला डिफरन्स जो आपल्या व्हेरिएबलसाठी हे आपण असाइनमेंट ऑपरेटर म्हणून यूज करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे JavaScript variable can hold a number like 100 and text like DKTYCP. म्हणजे काय, जे तुमचं व्हेरिएबल आहे ते एकतर तुम्ही डिजिट म्हणजे जे काही व्हेरिएबलमध्ये जी काही तुम्ही व्हॅल्यू असाइन करणार आहात एकतर ते डिजिट किंवा तुमचं व्हॅल्यू स्ट्रिंग असली पाहिजे किंवा टेक्स्ट असलं पाहिजे. म्हणजेच व्हॅल्यू म्हणजे काय, एकतर 100 तुम्ही त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकता किंवा टेक्स्ट करू शकता लाईक DKTYCP डबल कोटमध्ये. ठीक आहे. इन अ प्रोग्राम टेक्स्ट व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज अ टेक्स्ट स्ट्रिंग. जे काही तुम्ही टेक्स्ट व्हॅल्यू म्हणजे हे टेक्स्ट जे काय देतात त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रिंग म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जावास्क्रिप्ट कॅन होल्ड अ मेनी टाईप ऑफ डेटा बट नाव जस्ट थिंग्स अ नंबर आणि स्ट्रिंग. म्हणजे तुम्ही जे काही व्हेरिएबलला तुम्ही नंबर देऊ शकता, व्हेरिएबल मध्ये तुम्ही नंबर स्टोअर करू शकता, टेक्स्ट स्टोअर करू शकता. म्हणजेच काय, नंबर आणि स्ट्रिंग हे तुम्ही आता स्टोअर करू शकता. पण मेनी टाईप ऑफ डेटा तुम्ही स्टोअर करू शकता. ठीक आहे. फक्त तुम्ही नंबर आणि टेक्स्टच न स्टोअर करता मेनी टाईप ऑफ डेटा तुम्ही स्टोअर करू शकता त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर द स्ट्रिंग रिटर्न इनसाइड अ डबल कोट. म्हणजेच काय, जे काय तुमचं राऊंड ब्रेसेस आहे त्याच्यामध्ये एकतर डबल कोट असलं पाहिजे किंवा सिंगल कोट असलं पाहिजे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रिंग म्हणतो. म्हणजे आता इथे बघा, तुमची जर डबल कोटमध्ये स्ट्रिंग असेल लाईक दिस DKTYCP जर तुमची डबल कोटमध्ये किंवा सिंगल कोटमध्ये असेल तर ते ॲज अ स्ट्रिंग म्हणून कन्सिडर केलं जातं. तेच तुमचं फक्त एकच डिजिट असेल, ए असेल, तर ते ॲज अ स्ट्रिंग म्हणूनच कन्सिडर करणार, कारण ते डबल कोटमध्ये आहे किंवा सिंगल कोटमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर आर रिटर्न विदाउट अ क्विट. जर याच्यामध्ये तुम्ही एखादा नंबर दिलेला असाल तर तो नंबर ॲज अ स्ट्रिंग म्हणूनच कन्सिडर केला जातो, कारण तो डबल कोटमध्ये आहे म्हणून. ठीक आहे. जर नंबर आर रिटर्न विदाउट अ कोट म्हणजे जर एखादा नंबर तुम्ही ह्या कोटमध्ये म्हणजे ब्रॅकेटमध्ये जर दिलेला असाल तर तो देऊन चालणार नाही, कारण तो ॲज अ नंबर म्हणून कन्सिडर केला जाणार नाही आणि तो तसा वर्क करणार नाही. इफ यू नंबर कोट रिटर्न द टेक्स्ट. म्हणजे जर तुम्ही एखादा नंबर जर टेक्स्ट कोटमध्ये दिलेला असाल तो ॲज अ टेक्स्ट स्ट्रिंग म्हणून डिक्लेअर केला जाईल. फॉर एक्झाम्पल इथे एक व्हेरिएबल घेतलेला आहे जो आहे पायची व्हॅल्यू आहे 3.1. हे काय आहे, कोटमध्ये आहे का नाही, म्हणून हे काय झाला, नंबर ॲज अ डिक्लेअर झाला. ठीक आहे. हे जे काय व्हेरिएबल आहे ते त्यात व्हॅल्यू काय झाली, नंबर म्हणून
डिफाईन झाली. त्याच्यानंतर पर्सन नावाचा आणखीन एक व्हेरिएबल आहे, डेटा टाईप व्हेअर आहे, व्हेरिएबल आहे. ते व्हेरिएबल डबल कोटमध्ये आहे, तो ॲज अ स्ट्रिंग म्हणून कन्सिडर होतो. ठीक आहे. तशाच पद्धतीनं आणखीन एक व्हेरिएबल आहे आन्सर, तो सिंगल कोटमध्ये आहे पण ते टेक्स्ट स्ट्रिंगच असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. टू क्रिएटिंग अ व्हेरिएबल जावास्क्रिप्ट इज कॉल्ड ॲज अ डिक्लेअरिंग व्हेरिएबल. म्हणजेच काय, आता बघा इथं डेटा टाईप दिलेला आहे, हे एक आपलं काय आहे, व्हेरिएबल नेम आहे. ठीक आहे. आपण काय केलेलं, त्याचा डेटा टाईप व्हेअर आहे, त्या व्हेरिएबल नेम दिलेला आहे जे आहे कॅमेल केसमध्ये. म्हणजेच स्मॉल लेटर त्या व्हेरिएबल जो काही स्ट्रिंग आहे तुमची, म्हणजे जे काही व्हेरिएबल आहे नेम, ते कार नेम आहे, ते कारचं सी पहिलं लेटर हे स्मॉल आहे आणि दुसऱ्या वर्ड्सचं पहिलं लेटर हे कॅपिटल आहे. ह्याला आपण काय म्हणतो, कॅमल केस म्हणतो. ठीक आहे. मग आपण काय केलेलं आहे, ते डिक्लेरेशन केलेलं आहे. डिक्लेरेशन म्हणजेच काय की एखाद्या त्या व्हेरिएबल या डेटा टाईपला आपण व्हेरिएबल नेम असं डिक्लेअर केलं. हे काय झालं, डिक्लेरेशन प्रोसेस झाली. ठीक आहे. तर हे अनडिफाईन्ड आहे. म्हणजेच का, कारण ह्या व्हेरिएबल नेमला कोणतीच व्हॅल्यू डिफाईन केलेली नाही, त्यामुळं काय झालं, हे अनडिफाईन झालं. आता इथे बघा, ह्या व्हेरिएबलला, ह्या जे काही व्हेरिएबल आपण डिफाईन केलेलं आहे, त्या डिफाईन केलेल्या व्हेरिएबलला आपण काय केले, इज इक्वल टू असाइनमेंट ऑपरेटर यूज करून ती व्हॅल्यू ही असाइन केली, जी आहे व्हॉल्व. ठीक आहे. ही काय झाली, ही व्हॅल्यू या व्हेरिएबलला असाइन झाली, तर तिथं आपण काय म्हणतो, असाइन करणे म्हणतो. हे डिक्लेरेशन झालं. डिक्लेरेशन म्हणजेच काय, फक्त डेटा टाईप आणि व्हेरिएबल नेम देऊन आपण काय करतो, व्हेरिएबल नेम डिक्लेअर करतो. ठीक आहे. तेच व्हेरिएबलला आपण काय केलेली आहे, व्हॅल्यू असाइन केलेली आहे, ह्याला आपण काय म्हणतो, असाइनमेंट म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर वन स्टेटमेंट कॅन मेनी व्हेरिएबल. म्हणजेच काय, एकच स्टेटमेंटमध्ये मल्टिपल व्हेरिएबल तुम्ही यूज करू शकता. तर ते कसं, एकच डेटा टाईप, एकदाच डेटा टाईप द्यायचा जो आहे आपला व्हॅर. ठीक आहे. तर त्यामध्ये मी मल्टिपल व्हेरिएबल घेऊ शकतो आणि त्या व्हेरिएबलला व्हॅल्यूसुद्धा देऊ शकतो, असाइन करू शकतो. तर हा माझा पहिला व्हेरिएबल आहे जो आहे पर्सन. असाइनमेंट ऑपरेटर यूज करून त्या पर्सनला आपण काय केलेले आहे, जॉन्सन ही व्हॅल्यू आपण दिलेली आहे ॲज अ स्ट्रिंग म्हणून. ठीक आहे. त्याच पद्धतीनं मी आणखीन एक व्हेरिएबल घेतलेला आहे जो आहे कार नेम. कार नेमला असाइनमेंट ऑपरेटर यूज करून कार नेमला ही व्हॅल्यू काय केली, असाइन केली. ठीक आहे. हे काय झालं, डिक्लेरेशन प्लस झालं आणि असाइनमेंटसुद्धा झालं. ठीक आहे. हा झाला दुसरा व्हेरिएबल. तसंच कॉमा देऊन प्रत्येक व्हेरिएबलनंतर तुम्ही डिक्लेरेशन असाइनमेंट झाल्यानंतर कॉमा द्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉमा देऊन तिसरा व्हेरिएबल दिलेला आहे जो आहे प्राईस. असाइनमेंट ऑपरेटर यूज करून ती प्राईस दिलेली आहे जी आहे नंबरमध्ये 200. ठीक आहे. आणि स्टेटमेंट एंड करण्यासाठी सेमिकोलॉन यूज केलेला आहे. म्हणजे यामध्ये मी किती व्हेरिएबल डिक्लेअर आणि असाइन केलेले आहेत, 3 व्हेरिएबल जे आहे पर्सन, कार नेम आणि प्राईस. त्याला प्रत्येकाला व्हॅल्यू ही असाइन केलेली आहे. ठीक आहे. हे झालं डिक्लेरेशन आणि असाइनमेंट व्हेरिएबल्स. तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता. त्याच्यानंतर व्हॅल्यू अनडिफाईन्ड म्हणजेच काय, कम्प्युटर प्रोग्रामिंग व्हेरिएबल आर ऑफन डिक्लेअर विदाउट अ व्हॅल्यू. द व्हॅल्यू इज अ something that has a calculated or the something that will be a provided later like a user input. म्हणजेच काय की आता बघा इथे बघा, आपण काय केलेलं आहे, एक व्हेरिएबल घेतलेला आहे जे आहे कार नेम. ठीक आहे. हे काय केलेलं, फक्त आपण डिक्लेअर केलेलं आहे. तेच मला प्रोग्रामिंगमध्ये मी काय केलेलं आहे, आपल्या एडिटरवर फक्त डिक्लेरेशन करून सोडून दिलेलं आहे. ठीक आहे. लेटर प्रोव्हाइड अ लेटर लाईक अ यूजर इनपुट. म्हणजेच काय की मी तिथं जे आपण रन टाईमला याला व्हॅल्यू देणार आहे, म्हणजेच आपण ज्यावेळेला रन करतो त्यावेळेला यूजरकडनं इनपुट मागतो. म्हणजेच काय, एखादा नंबर मी रन टाईमलाच घेणार आहे, असाइन करणार आहे या व्हेरिएबलला, त्याला आपण काय म्हणतो, युजर इनपुट. म्हणजे युजरकडून रन टाईमच्या वेळेला आपण काय करतो, इनपुट घेतो. त्यावेळेला काय होतं की फक्त आपल्याला हे असं डिक्लेअर करावं लागतं. ठीक आहे. आणि डिक्लेअर करून तुम्ही एखाद्या वेळेला त्याच एडिटरवर तुम्ही असाइनमेंट करता
म्हणजेच काय की तुम्ही युजरकडून इनपुट न घेता डायरेक्ट तुम्ही तुमच्या एडिटरवर काय करता, व्हॅल्यू असाइन करता. पण आपल्याला तसं नाही करायचं आहे. एखादं व्हेरिएबल घेऊन ते व्हेरिएबल फक्त डिक्लेअर करून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर रन टाईमला आपल्याला युजर इनपुट घ्यायचं आहे. तर हे देखील पॉसिबल आहे. ठीक आहे. अ व्हेरिएबल डिक्लेअर विदाउट अ व्हॅल्यू हॅव अ अनडिफाईन्ड. म्हणजेच काय, जर ते एखादं व्हेरिएबल आहे, ते व्हेरिएबल तुम्हाला डिक्लेअर केलेलं आहे पण त्याला व्हॅल्यू असाइन केलेली नाही, म्हणजे ते काय झालं, अनडिफाईन्ड झालं. ठीक आहे. तर आणखीन एक आहे रिडिक्लेअर अ व्हेरिएबल. म्हणजेच काय, आता रिडिक्लेअर म्हणजे काय, तर बघा 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये रिडिक्लेअर म्हणजे काय. पहिला आहे व्हॅर, हे डेटा टाईप आहे, व्हेरिएबल नेम आहे आणि त्याला व्हॅल्यू असाइनमेंट ऑपरेटर यूज करून व्हॅल्यू दिलेली आहे स्ट्रिंगमध्ये, जे आहे वॉल्व. ठीक आहे. तर ही काय केलेली आहे, मी व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे. अशाच पद्धतीनं मी आणखीन एक हाच व्हेरिएबल खाली दुसऱ्या लाईनला लिहिलेला आहे, जो आहे कार नेम. पण ह्याला मी कोणतीही व्हॅल्यू असाइन केलेली नाही. मग मला जर हा व्हेरिएबल यूज करायचा असेल तर ॲटोमॅटिकली कारण हे 2 व्हेरिएबल नेम सेम आहेत, मग जे वरच्या याला व्हेरिएबलला जी काही व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन होईल पूर्ण टोटल प्रोग्राममध्ये. ठीक आहे. या व्हेरिएबलची सुद्धा देखील व्हॅल्यू हीच असणार आहे. आता रिडिक्लेअर म्हणजे काय की हा एक व्हेरिएबल घेतलेला आहे जो आहे कार नेम. त्याला मी कोणती व्हॅल्यू दिलेली आहे, पहिल्या याच्यात वॉल्व. ठीक आहे. ही व्हॅल्यू काय दिलेली आहे, मी कार नेमला ह्या व्हेरिएबलला दिलेली आहे. ॲज इट इज नेक्स्ट लाईनला मी कार नेम ही सेम व्हेरिएबल ठेवलेला आहे, पण ह्या कार नेमला या सेकंड व्हेरिएबलला दुसरी व्हॅल्यू दिलेली आहे जी आहे BMW. ठीक आहे. ही काय झाली, ओव्हरराईट केली मी. म्हणजे ह्या 2 व्हेरिएबल सेमच आहेत, पण पहिल्या व्हेरिएबलला मी वॉल्व दिले आणि दुसऱ्या व्हेरिएबलला मी व्हॅल्यू BMW दिली. म्हणजे काय झालं, ह्या व्हेरिएबलमध्ये हा व्हेरिएबल ओव्हरराईट झाला, म्हणजे काय, रिडिक्लेअर झाला. पहिला जर मी हे प्रिंट केलं, ठीक आहे, तर हे स्टेटमेंट माझं प्रिंट होईल. पण नेक्स्ट टाइम जर मी प्रिंट केलं, म्हणजेच काय, हे ज्यावेळेला मी लिहिते त्यावेळेला काय होईल, ओव्हरराईट होऊन जे काय BMW आहे ही व्हॅल्यू तुम्हाला आउटपुट स्क्रीनला दिसणार आहे. म्हणजे काय झालं, एखादा व्हेरिएबल काय झाला, रिडिक्लेअर झाला, म्हणजे पुन्हा काय झाला, तो डिक्लेअर झाला. पुन्हा काय झालं, तो डिक्लेअर होऊन त्याला व्हॅल्यू असाइन झाली. ठीक आहे. हे होतं सगळं जे काय आपण आत्तापर्यंत बघितलं, हे झालं तुमचं व्हेरिएबल आणि व्हॅल्यूवरती. ठीक आहे. आता हे लेक्चर आपण इथे स्टॉप करूया. थँक्यू. एकदा आपण रिवाईज करूया की आपण ह्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं. ह्या लेक्चरमध्ये 3rd पॉईंट आपण कव्हर केलेला आहे, जो आहे व्हॅल्यू आणि व्हेरिएबल म्हणजे काय. हे आपण सगळे पॉईंट्स बघितलेले आहेत. ठीक आहे. आपण आता लेक्चर स्टॉप करूया.